खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळते। वाहतूक कोंडीमुळे चाकण एमआयडीसी मधून कंपन्या बाहेर जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आला। मतदारसंघातील समस्या कायम असून विकास झाला नसल्याचा आरोप अक्षय जाधव यांनी केला आहे। गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विद्यापीठानं डिलीट उपाधी देऊन सन्मानित केलं। तसंच विविध विभागातल्या विद्याशाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं आणि आचार्य पदव्या सुद्धा देण्यात आल्या। अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा अखेर संपली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं MBBSच्या प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेला मंजुरी दिली आहे। ही प्रवेश प्रक्रिया 20 ऑक्टोबर पासून सुरू होईल। हिंगोलीमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। विद्यार्थ्यांना आता स्वतः हिंगोलीमध्ये मेडिकल कॉलेज उपलब्ध झाल्यामुळे या महाविद्यालयामध्ये 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। या निर्णयामुळे फटाके फोडून त्यांनी जल्लोष साजरा केला। कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी शाळेचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। धुळे मनपाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे या पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला। यावेळी भाजप सत्ताधाऱ्यांसह नेत्यांचा श्राद्ध घालून निषेध करण्यात आला। मनपामध्ये 1100 कोटींचा निधी आलेला आहे, मात्र या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला। यवतमाळच्या पांढरकवडा गावामध्ये आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीनं रास्ता रोको केलाय। आंदोलकांनी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी धनगर ओबीसी समन्वयक समितीचे पांडुरंग मेरगड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला। वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची त्वरित बदली करावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांनी 1 ऑक्टोबर पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले। वाघमारे मनमानी पद्धतीने कारभार करत असून असंविधानिक काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील कोळवाडे इथं आदिवासी दिन साजरा करण्यात आला। आश्रमशाळेच्या वर्धापन दिनानिमित्तानं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते। त्यांगणा गौतमी पाटील दुबईला जाणार आहे। वर्ध्याच्या आर्वीमध्ये कार्यक्रमानंतर गौतमीनं आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली। मी लवकरच दुबईला जाणार आहे, मला दुबईवरून फोन चालू आहे, मी पहिल्यांदाच दुबईला जाते असं गौतमीनं म्हटलं। अजित पवार गटाचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी पुन्हा एकदा महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले। महिलांच्या दिसण्यावरून भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य करत एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आमदार यशोमती ठाकूर यांनी भुयार यांच्यावर टीका केली आहे। सातारामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अमृत महोत्सव सोहळा पार पडला। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई आणि रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते। महायुतीच्या कोणत्याही योजना बंद पडणार नाहीत अशी ग्वाही यावेळी अजित पवारांनी दिली आहे।